प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देते की पुन्हा एक वार परमेश्वराने मला ही संधी दिली त्याच्या वचनातून बोलण्याची. प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. या समयप्रमाणे आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया एहेजकेलचा 22 अध्याय वचन 30 आणि 31. एहेजकेल याचा 22 अध्याय वचन 30. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. ह्यामुळे त्याचवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन, मी आपल्या कोपाग्नीने त्यास भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्याच्याच शिरी आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. प्राणो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातल्या कोणी तट बांधील, कोणी मज समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. ह्यामुळे त्याचवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन, मी आपल्या कोपाग्नीने त्यास भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. सो या ठिकाणामध्ये प्राणो एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. प्राणो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मज समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील का काय याची मी वाट पाहिली. सो या ठिकाणामध्ये प्रभू परमेश्वराचं वचन ज्या प्रकारे आम्हाला बोलत आहे प्राणो, एक जी मध्यस्थ आहे किंवा जो तटाच्या मध्ये उभा राहणारा जो व्यक्ती आहे किंवा मध्यस्थी करणारा व्यक्ती आहे, त्याचे प्राणो महत्त्व या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की कोणी तट बांधील, कोणी मज समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. सो प्रभूची इच्छा आहे प्राणो की देवामध्ये, हालेलुया, आणि आपल्यामध्ये मध्यस्थी करणारा, समेट घडून आणणारा परमेश्वराला हवा आहे. हालेलुया. जर नसेल तर, कारण वचन आम्हाला सांगतं की देशाच्या तटात खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. जर परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये मध्यस्थी करणारं कोणी नाही, तट बांधणारं कोणी नाही, बराच वेळेस परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये एक दरार पडते प्राणो. हालेलुया, हालेलुया. आणि बराच वेळेस आम्ही देवापासून दूर जातो, पण कोणीतरी आमच्यासाठी प्राणो या खिंडीमध्ये उभा राहतं, जो परमेश्वराचा आणि आमचा समेट घडून आणतो. हालेलुया. जर समेट घडवणारा नसेल किंवा परमेश्वरासोबत पुन्हा ते संबंध प्रस्थापित करणारा नसेल किंवा परमेश्वराला जर कोणी आढळला नाही, तर देवाचं वचन सांगतं वचन 31 मध्ये की ह्यामुळे त्याचवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन. जर कोणी मध्यस्थी करणारा नसेल किंवा जो पडलेला तट आहे तो जर बांधणारा कोणी परमेश्वराला आढळला नाही, तर परमेश्वर ह्या प्रकारे वचन बोलतो की ह्यामुळे त्याचवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करेन. जे प्राणो, आमच्यासाठी मध्यस्थी करणारं कोणीतरी हवंय, आमच्यासाठी त्या खिंडीत उभा राहणारं कोणीतरी हवंय, जे परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये समेट घडून आणेल. हालेलुया. कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करणारा हवंय, कोणीतरी आमच्यासाठी मध्यस्थी करणारा हवंय, ज्यामुळे आमचा नाश होणार नाही, आमचा बचाव होईल. सो प्राणो, मध्यस्थीच्या प्रार्थनेची खूप मोठी गरज आमच्या प्रत्येकाला आहे. हालेलुया. आजचा विषय आपला आहे की मध्यस्थी किंवा प्रार्थना कोणाला वाचू शकते का? हालेलुया. तुम्हाला काय वाटतं, मध्यस्थीची प्रार्थना वाचू शकते? किती जण सहमत आहात? ओके. ज्यावेळेस दाविदाने पाप केलं सोबत, बेतशेबेपासून जो मूल झालं, त्या मुलासाठीही दाविदाने मध्यस्थी केली, उपास केले, मग ते मूल का मरण पावलं? ते मूल का वाचवलं गेलं नाही? हालेलुया. बराच वेळेस प्राणो, कधी कधी आमचा हाच समज होऊन जातो की आमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करणारं आहे,
तर कुठल्या अनर्थ घडू शकत नाही. हे कधी होतं? ज्यावेळेस आमचं जीवन हे देवाच्या दृष्टीने प्रामाणिक असतं, प्राण शुद्ध असतं, पवित्र असतं, त्यावेळेस परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. बऱ्याच वेळेस प्राणो असे अनेक लोक आमच्याकडे येतात ज्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, विनंत्या करतो. प्राणो अनेक जण प्राणो त्यांचे प्रियजन ICU मध्ये असतात, ते इथे येऊन विनंत्या देतात. आम्ही देखील त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो, प्रार्थना करतो प्राणो. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की त्यांचं जीवन वाचलं जात नाही. आलाय अनुभव कधी असा? तुम्ही पण कधीतरी कोणासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली असेल? तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे अनेक जण कदाचित वाचवले गेले असेल, परंतु कधी कधी असंही तुम्हाला आढळलं असेल की प्रार्थना करूनही ती व्यक्ती वाचली नाही. यामागेही काही कारण असतात. परंतु बहुतांश प्रियानो, ज्यावेळेस अनेकांसाठी प्रार्थना केली जाते प्रियानो, आणि ती प्रार्थना देवाच्या इच्छेनुसार असेल, तर परमेश्वर निश्चित आपल्या प्रार्थनेच्या द्वारे अनेकांचं जीवन वाचवतो प्रियानो. हालेलुया. सो प्रार्थना जीवन वाचू शकते. हालेलुया. पण ती जर प्रार्थना परमेश्वराच्या इच्छेने असेल तरच. हालेलुया. सो प्रियानो, आमच्यासाठी पण एक महत्त्वपूर्ण मध्यस्थ जो आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त, जो आमच्यासाठी प्रार्थना करतो, आमच्यासाठी विनंती करतो प्रियानो. हालेलुया. सो एक उदाहरण आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो की मध्यस्थीची प्रार्थना कशी महत्त्वपूर्ण ठरते, किंवा मध्यस्थीची प्रार्थना आमच्या जीवनावर कसं कार्य करते, या संदर्भात आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती याचा 20वा अध्याय वचन 7. उत्पत्ती 20:7. देवाने त्याला उत्पत्ती 20 आणि 7. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे. तो तुझसाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सगळे खचित मरतील. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे, तो तुझ्यासाठी प्रार्थना करील. हालेलुया. हे संभाषण प्रियानो आम्ही बघतो की कोणाचं आहे? अबिमलेख आणि परमेश्वराचा. हालेलुया. आम्ही अब्राहमाचा प्रवास अभ्यासलाय. तो कुठून कसा गेला, काय झालं, त्याच्यासोबत कुठल्या कुठल्या घटना घडल्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर अभ्यासलेल्या आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो, ज्या प्रकारे उत्पत्ती याचा 20वा अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं वचन 1 पासून, की अब्राहमाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहमाने असे सांगितले की ही आपल्या बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबिमलेख याने माणसे पाठवून सारेला आणविले. तेव्हा देव रात्री स्वप्नात येऊन अबिमलेखाला म्हणाला, तू जी ही स्त्री आणली आहेस तीचमुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. अबिमलेख काही तीच पाशी गेला नव्हता, म्हणून तो म्हणाला, प्रभू तू नीतिमान राष्ट्राचाही सहार करणार काय? ती माझी बहीण आहे असे तो मला म्हणाला नाही काय? तसेच तो माझा भाऊ आहे असे तीही मला म्हणाली नाही का? मी सात्विक मनाने व स्वच्छ हाताने हे केले आहे. देवाने त्याला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे, आणि मजविरुद्ध तुझकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरिलेही, म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही. आता त्या माणसाची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे, तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. हालेलुया. एक प्रार्थनेचं जे महत्व आहे प्राणो, मध्यस्थीचं महत्व जे आहे प्राणो, हे महत्व या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर स्वतः अबिमलेख जो गरारचा राजा आहे त्याला सांगतो की ज्या व्यक्तीची ही पत्नी आहे त्याला तू परत कर, कारण ती एक संदेष्टाची पत्नी आहे, एक सेवकाची ती पत्नी आहे. जर तू तसं केलं नाहीस तर वचन स्पष्टपणे सांगतं की वचन आम्हाला सांगतं की तो आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे. परमेश्वर स्वतः अब्राहमाबद्दल सांगत आहे की तो कोणी साधारण व्यक्ती नाही, तो संदेष्ट आहे. पहिल्यांदा बायबलमध्ये संदेष्ट आहे जो शब्द आहे या ठिकाणामध्ये आलेला आहे. आणि परमेश्वर स्वतः प्राणो अब्राहमाची ओळख करून देत आहे की ज्या पुरुषाची स्त्री तू आणलेली आहे तो साधारण व्यक्ती नाही, तो परमेश्वराचा संदेष्ट आहे, आणि त्याची पत्नी तू काय कर? परत कर. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये वचन 7 मध्ये, आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे, तो तुझसाठी प्रार्थना करील. हालेलुया.
परमेश्वराला वाचवायचं असलं तर परमेश्वर असंही वाचू शकला असता, परंतु परमेश्वर त्या ठिकाणामध्ये एक अट घालत आहे की तो तुझ्यासाठी प्रार्थना करील. हालेलुया, हालेलुया. मध्यस्थीच्या प्रार्थनेचं जे महत्व आहे प्राणो, ते या वचनातून आम्हाला पाहायला मिळतं की तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. जर त्याने प्रार्थना केली नाही तर तू मरशील. हालेलुया. परमेश्वर जर त्याला सावध करू शकला असता तर परमेश्वर त्याला वाचूही शकला असता, परंतु या ठिकाणात परमेश्वर एक आट घालत आहे आणि ती आट आहे मध्यस्थीच्या प्रार्थनेची. सप्रियानो, मध्यस्थीची प्रार्थना आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस आमच्यासाठी कोणीतरी खिंडीत उभा राहतं, ज्यावेळेस परमेश्वराकडे आमच्यासाठी कोणी मध्यस्थी करतं प्राणो, त्यावेळेस आमच्यावर येणारे प्रत्येक संकट परमेश्वर दूर करतो, परमेश्वर आम्हाला वाचवतो. आणि म्हणून परमेश्वराने आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अनेक लोक ठेवलेले आहे. परमेश्वराने आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी देवाचे लोक ठेवलेले आहे, आमचा परिवार ठेवलेला आहे, आमचे आई वडील, आमचे नातेवाईक, आमची मंडळी, आमचे आई भाऊ, अनेक जण परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेले आहे की जे आमच्यासाठी मध्यस्थी करतात. कारण आज तुम्ही जिवंत आहात, आज तुम्ही प्रभू मध्ये आहात, तर कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. तुमच्या सेवकाने तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, तुमच्या मंडळीने तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. कोणीतरी आहे जे तुमच्यासाठी त्या खिंडीत उभा राहून परमेश्वराकडे मध्यस्थी करत आहे. तर जीवनात असे कित्येक प्रसंग आमच्या सोबत घडतात प्रार्थना. कित्येक वेळेस प्राण आपल्याला वाटतं की आता नाही, सगळं संपलं, परंतु कोणाचे तरी अश्रू, कोणाच्या तरी प्रार्थना आमच्या मागे असतात की ज्या आम्हाला त्या संकटातून सोडवतात. कित्येक वेळेस प्राण आजारपण, कित्येक वेळेस अपघात, अनेक गोष्टी आपल्या जीवनात येतात. तुम्ही तुमच्या जीवनात अनुभव केला असेल प्राण की कितीतरी मरण अवस्थेतून, कितीतरी मृत्यू छायेतून प्रभूने तुम्हाला सोडवलंय, कितीतरी अपघातातून प्रभूने तुम्हाला सोडवलंय. याचं एकच कारण आहे की कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, कोणीतरी तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. परमेश्वर शोधतो प्राणो की आमच्यासाठी मध्यस्थी करणारा कोणी आहे का. प्रभू पाहतो की आमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करत आहे का. आणि प्राणो, परमेश्वराची कृपा की परमेश्वराने आपल्यासाठी अनेक लोक ठेवलेले आहेत. आपली मंडळी असेल, आपले नातेवाईक असेल, आपले प्रियजन जे प्रभूमध्ये विश्वासणारे आहेत कारण ते आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सदस्यासाठी प्रार्थना करतात. परमेश्वराने तुमच्यासाठी पण कोणीतरी ठेवलं की नाही जे तुमच्यासाठी प्रार्थना करताय. कदाचित तुमचा भाऊ असेल, कदाचित तुमची बहीण असेल, कदाचित मंडळीतली एखादी विश्वासणारी व्यक्ती असेल, कदाचित तुमचे सेवक असेल, कदाचित तुमचे नातेवाईक असेल. प्राण, परमेश्वराने कोणाला तरी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. त्या व्यक्तीसाठी प्रभूला धन्यवाद देण्यासाठी मी जोरदार टाळ्या वाजवा प्राण. हालेलुया. प्राण, आम्ही बघतो की जे काम अभिमलेखाने केलं प्राण, परमेश्वराचा न्याय तत्काळ आला आणि परमेश्वराने त्याला भरपाई मागितली. हालेलुया. आणि त्यासाठी प्राण परमेश्वराने आम्ही बघतो की अभिमलेखाला सूचित केलं की तू त्याची पत्नी त्याला देऊन टाक. जर तू असं करणार नाहीस किंवा त्याला स्पर्श करशील किंवा अन्य गोष्टी करशील तर तू मरशील, कारण ती एका संदेश त्याची पत्नी आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या प्रकारे प्राण मी बघतो की वचन आम्हाला सांगतं 7 मध्ये पुढे, तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील, पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सगळे खचित मरते. एकट्यासाठीच लागू नाही पडत बरं का. बराचदा जो कुटुंबाचा प्रमुख किंवा कुटुंबातली जी मुख्य व्यक्ती असते प्राणू, बऱ्याच वेळेस जर त्यांच्याकडून अपराध होतोय तर त्याची नुकसान भरपाई संपूर्ण घराण्याला करायला लागते. लक्षात घ्या बरं का. हालेलुया. ही साधारण बाब नाही प्राणू. बऱ्याच वेळेस कधी कधी असं होतं की आम्ही कुठल्या गोष्टी केल्या नाही, मग एखादं संकट, एखादी किंवा समस्या आमच्या जीवनामध्ये काय ते बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्तीमुळे किंवा घरातील व्यक्तीमुळे किंवा नेत्यामुळे, हालेलुया,
एका व्यक्तीमुळं त्याचा परिणाम सगळ्याला भोगावा लागतो. कोरह याचे एक उत्तम उदाहरण आहे. कोरह मोशेच्या विरुद्ध परमेश्वराच्या विरोधात बोलला आणि आम्ही बघतो की जमीन दुभंगली आणि कोरहचं संपूर्ण घरानं अधोलोकात जिवंत उतरलं. आखानाने चोरी केली, भरपाई सगळ्या कुटुंबाला करावं लागली. लक्षात घ्या, एक घरातली मुख्य व्यक्ती किती महत्वपूर्ण असते. हालेलुया. घरातलं पुढारी पण करणारी व्यक्ती किती मुख्य असते प्रार्थना. कारण एका व्यक्तीमुळं सगळ्याला त्याची भरपाई करावी लागते. म्हणून प्राणो या वचनामध्ये लिहिले, पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सगळे, एक पण नाही बरं का, मग मित्र असतील, नातेवाईक असतील, त्याचे नोकर चाकर असतील, राजाच्या संबंधित जितकेही व्यक्ती असेल, राजाची पत्नी असेल, त्याची मुलं बाळ असतील, सगळे आले बरं का. सगळे म्हटल्यानंतर सगळे आले, बरोबर. हालेलुया. किती भयंकर बाब आहे प्राणो हे एका व्यक्तीमुळे प्राणो तो पापाचा परिणाम सर्वांना भोगावा लागला. आदम हवेने जे पाप केलं त्याचा परिणाम आपण सगळे भोगतोय का नाही, आतापर्यंत त्याचे परिणाम आहे. हालेलुया. म्हणून घरातील एक मुख्य व्यक्ती प्राणो खूप जबाबदार असते आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या नुकसानीसाठी. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की सुज्ञ स्त्री घर बांधते, मूर्ख स्त्री. हालेलुया. परमेश्वराने प्राणो हे सामर्थ्य एका स्त्रीला दिलेलं आहे की ती आपल्या घराला वाचू शकते, आपल्या घराला उभारू शकते, आपल्या घराला स्थिर ठेवू शकते. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं भय, परमेश्वराची सुज्ञता खूप महत्त्वपूर्ण आहे. जर प्राणो तुम्ही तुमच्या घरामध्ये पुढारी पण करत असाल, तुम्ही तुमच्या घराला चालवत असाल, तर प्राणो परमेश्वराची सुज्ञता तुमच्या मध्ये असेल तर निश्चित तुमचा परिवार आशीर्वादित होईल, बचावला जाईल. त्यानंतर प्राणो वचन आम्हाला पाहायला मिळते उत्पत्तीचा 20वा अध्याय वचन 16 मध्ये. तो सारेला म्हणाला, पहा तुझ्या भावास रुपयाची 1000 नाणी देत आहे, त्याच्या योग्य तुझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांसमक्ष तुझी भरपाई होईल. ज्यावेळेस एखादं पाप आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने करतो प्राणो, परमेश्वर भरपाई मागतो. हालेलुया. परमेश्वर असं सोडून नाही देत, क्षमा करतो परंतु भरपाई परमेश्वर त्याची मागतो. आणि हीच गोष्ट प्राणो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या योगे तुझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांसमक्ष तुझी भरपाई होईल. या प्रकारे सर्वांसमक्ष तुझा निर्दोषपणा सिद्ध झाला आहे. मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली. कोणी केली? जरा सांगा. कोणासाठी केली? अबिमलेक. अबिमलेक कोण आहे? गरारचा राजा. मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबिमलेक, त्याची बायको व त्याच्या दासी यास बरे केले आणि त्यास मुले होऊ लागली. कारण अब्राहमाची बायको सारा हीचमुळे परमेश्वराने अबिमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांचे गर्भाशय अगदी बंद केले होते. एक पीडा परमेश्वराने त्या घराण्यावर आणली होती की सर्व स्त्रियांचं गर्भाशय परमेश्वराने काय केलं होतं? बंद केलं होतं. सो एक गोष्ट या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्राणो की जे गर्भाशय आहे प्राणो, ते उघडणं आणि बंद करणं हे सर्वस्वी देवाच्या हातामध्ये आहे प्राणो. हालेलुया. ज्यावेळेस अब्राहमाने प्रार्थना केली प्राणो, परमेश्वराने त्याच्या कुटुंबाचा बचाव केला. हालेलुया. सो आम्हाला ही गोष्ट या वचनातून शिकायला मिळते प्राणो की प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना आमचं जीवन वाचू शकते की नाही. हालेलुया. जर परमेश्वर इतक्या गोष्टी सांगू शकतो तर परमेश्वर स्वतःच वाचू शकत नव्हता का? निश्चित वाचू शकत होता. काय गरज होती अबिमलेखाला सांगायची की तू त्याची पत्नी वापस कर, तो प्रार्थना करील, नंतर मी वाचवेन? याच्या मागे काहीतरी रहस्य आहे. हालेलुया. विनाकारण तर परमेश्वर इतक्या वेळ थांबणार नाही. परमेश्वराचा न्याय कधी खूप तातडीने परमेश्वर करतो. परमेश्वराने या ठिकाणी पण त्याचा न्याय तातडीने केला असता, परंतु परमेश्वराने एक आट घातली की तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. हालेलुया. ज्यावेळेस आमच्यासाठी पण प्राणो कोणीतरी प्रार्थना करतो,
होऊ शकतं की अनेकदा आपल्याही जीवनातून अनेक अपराध परमेश्वराच्या विरोधात, परमेश्वराच्या दृष्टीने होतात प्रियानो. परंतु प्रियानो, परमेश्वर आम्हाला संधी देतो. जशी संधी परमेश्वराने अबिमलेखाला दिली, जरी त्याच्याकडून पातक घडलं, त्याने सारेला आपल्या घरात आणलं, परंतु प्रियानो परमेश्वराने त्याला आवरलं आणि परमेश्वराने त्याचा बचाव केला. हालेलुया. सो ही गोष्ट आम्हाला शिकवते प्रियानो की मध्यस्थीच्या प्रार्थना आमच्या जीवनात कसं कार्य करतात. मध्यस्थीची प्रार्थना ही जीवन आणि मृत्यूमध्ये प्रियानो आमच्यासाठी कार्य करणारे ठरतात, आम्हाला वाचवण्यासाठी कार्य करणारे ठरतात प्रियानो. म्हणून जर परमेश्वराने तुमच्यासाठी प्रियानो जर कोणी मध्यस्थी करणारं ठेवलं असेल, त्या प्रत्येकाबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या की त्यांच्या प्रार्थना, त्यांचे अश्रू तुमच्या बचावासाठी कारणीभूत ठरतात. हालेलुया. ओके, आणखीन एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो. पहिले शमूएल याचा 12वा अध्याय वचन 19. पहिले शमूएल 12:19. वाचा. तेव्हा सर्व लोक शमूएलाला म्हणाले, आपल्या दासीप्रीतीत आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरवायचे नाही. आम्ही राजा मागितला, त्यामुळे आमचं एकंदर पातकाचे हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे. ओके, पुढे वाचा. शमूएल लोकास म्हणाला, भिवू नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे हे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरणाचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा. ओके, सो या ठिकाणामध्ये प्रियानो आणखीन या वचनामध्ये प्रियानो प्रार्थनेचं किंवा मध्यस्थीचं जे प्रियानो महत्त्व आहे ती गोष्ट आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळते. वचन 19 आम्हाला सांगतं की तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले. शमूएल हा एक न्यायाधीश म्हणून त्यावेळेस काम करत होता. आपल्या दासा प्रित्यर्थ आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा. हालेलुया. इस्रायली लोक कोणाला बोलत आहे? शमूएल संदेष्टा. हालेलुया. आणि त्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण घटना जी घडते ते आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं 16 मध्ये, आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुम्हा समक्ष मोठी कृती करणार आहे ती पहा. आज गव्हाची कापणी चालू आहे ना, परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्य वृष्टी करावी अशी मी विनंती करीन, म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला हे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणामध्ये प्रियानो मी बघतो की न्यायाधीशाचा काळ संपुष्टात येत असताना राजेशाहीचा उदय होत आहे. हालेलुया. यापूर्वी इस्रायलमध्ये राजेशाही होती का? म्हणजे राज्य होते का? अहो हो की नाही सांगा? नव्हते ना. राजेशाही कुठून चालू झाली? शाऊलापासून. बरोबर, शाऊलापासून राजेशाही चालू झाली. त्या अगोदर कोण काम करायचे? शास्त्री, म्हणजे जे न्यायाधीश होते ते काम करायचे. या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ह्या लोकांनी, इस्रायल लोकांनी शमूएलाकडे राजा मागितला. कोण मागितलं? जोरात सांगा, आणखी जोरात. आणि त्या ठिकाणामध्ये प्रियानो ज्या प्रकारे वचन 16 आम्ही बघतो की आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुम्हा समक्ष मोठी कृती करणार आहे ती पहा. शमूएल इस्रायल लोकांना सांगत आहे की आता परमेश्वर एक मोठी कृती करणार आहे आणि ज्या कृतीतून तुम्हाला समजून येईल की तुम्ही राजा मागून देवाचा काय केलाय? अपराध केलाय. कारण ते परमेश्वराला नाकारत होते आणि एक मानवीय राजा त्यांना पाहिजे अशी मागणी करत होते. हालेलुया, हालेलुया. वचन 17 मला सांगतो. वचन 17 मी वाचूया. आज गव्हाची कापणी चालू आहे ना, परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी अशी प्रार्थना करीन, म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं आज गव्हाची कापणी चालू आहे ना, परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्य वृष्टी करावी अशी मी प्रार्थना करेन. त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की हा पावसाचा हंगाम नाही. कापणीत पाऊस होतो का? कापणीमध्ये ऊन असतं. बरोबर का? अहो बरोबर का?
रखरखत्या उन्हामध्ये कापणी केल्या जाते, कारण त्यावेळेस पीक काय होतं, वाळलेलं असते ना. गहू वगैरे असेल किंवा इतर अन्नधान्य असेल, ते काय होतं, चांगल्या प्रकारे वाळलेलं असतं. त्यावेळेस काय होती, कापणी होती. हा जो हंगाम आहे किंवा ही जी वेळ आहे, ही पावसाची वेळ नाही, बरोबर का? आणि अशा वेळेस शमूएल लोकांना सांगतो की मी प्रार्थना करील आणि परमेश्वर काय करेल, मेघगर्जना करेल आणि त्यावरून तुम्हाला समजून येईल की तुम्ही देवाच्या विरोधात किती मोठा अपराध केला आहे. जसं शमूएलाने प्रार्थना केली त्यावेळेस प्राणो मेघगर्जना झाली है ना. विजा वगैरे असेल, पाऊस असेल, जोरात येऊ लागला है ना. हंगाम नव्हता, त्यावेळेस परमेश्वराची प्रार्थना शमूएलाने केली. सो एक गोष्ट आमच्या लक्षात येते प्राणो की परमेश्वर ज्या सेवक ज्यावेळेस त्याच्याकडे विनंती करतात प्राणो, परमेश्वर ऐकतो. ऐकली की नाही? एलियाने प्रार्थना केली, पाऊस पडला की नाही? एलियाने अगोदर प्रार्थना केली पाऊस पडू नये, पडला का? परमेश्वराचे सेवक जसं प्रार्थना करतात ना प्राणो, तसं परमेश्वर घडून आणतो. पण प्रत्येक वेळेस असं होत नाही बरं का. हा पण गैरसमज करून घेऊ नका. प्रत्येक वेळेस आम्ही प्रार्थना करू आणि परमेश्वर ऐकेल असं नाही. जर प्रार्थना परमेश्वराच्या इच्छेनुसार केली जाते, हालेलुया, बरोबर का? नाही तर ज्या वेळेस आम्ही अनेक गोष्टी मागितल्या असेल, तुम्हाला कधी अनुभव आला की तुम्ही काही गोष्टी मागितल्या पण तुम्हाला मिळाल्या नाही? किती जण आहे बरं? कधी कधी तुम्ही प्रार्थना केल्या आणि ते तुम्हाला लगेच मिळाल्या, कारण ती देवाची इच्छा होती. हालेलुया. सो परमेश्वर त्याच्या इच्छेनुसार आपल्याला देत असतो प्रेम. जर आमची मागणी योग्य असेल की नाही, त्या प्रार्थनेत परमेश्वराची इच्छा असेल तर परमेश्वर निश्चित तुम्हाला देईल. हालेलुया. काही गोष्टी न मागताही परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. शुनम करीनने आपल्याला अपत्य व्हावं असं अलिशाकडे नव्हतं मागितलं, तरी परमेश्वराने तिला दिलं. ज्यावेळेस आमची कृती योग्य असते प्रेम, आमचं जीवन परमेश्वराला आवडणारं असतं. आम्ही न मागताही परमेश्वर आमच्या जीवनातल्या कमतरता पाहून, न मागता त्या कमतरता परमेश्वर भरून काढतो. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही त्या गोष्टीसाठी कधी प्रार्थना पण केली नाही, पण ती गोष्टीची उणीव तुमच्या जीवनात होती आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही कधीच प्रार्थना केली नाही, पण त्या गोष्टी परमेश्वराने तुमच्या जीवनात केल्या? किती जणांच्या जीवनात घडले बरं? घडले. यासाठी प्रभूला जोरदार टाळ्या वाजून धन्यवाद द्या, जोरदार. परमेश्वर कधी कधी आम्ही न मागताही परमेश्वर अनेक गोष्टी आम्हाला देतो प्रेम. हालेलुया. आमचं हे जीवन असंच असावं प्रेम, परमेश्वराला आवडणारं आमचं जीवन असावं की परमेश्वराने होऊन आमच्या जीवनातल्या कमतरता दूर करण्यासाठी प्रभूने त्याचा अनुग्रह आमच्यावर करावा. आम्ही न मागता परमेश्वराने अनेक आशीर्वाद आमच्या जीवनात द्यावं, अशा प्रकारचं जीवन आम्ही तयार करूया प्रेरणो. आणि निश्चित आम्ही ज्या गोष्टीसाठी कधी मागितलं नसेल, कधी आम्ही त्या गोष्टीची अपेक्षाही केली नसेल, अशा गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात करेल प्रेरणो. विश्वास करता? ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रेरणो गव्हाची कापणी चालू आहे आणि या ठिकाणी शमूएल म्हणतो की परमेश्वराने मेघगर्जना करून प्रचंड वृष्टी करावी अशी मी प्रार्थना करीन, म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळेस आम्ही अपराध करतो पण आमच्या लक्षात येत नाही. या ठिकाणामध्ये प्रियानो जी गोष्ट इस्रायल लोकांनी केली ती त्यांच्या लक्षात नाही आली, परंतु ज्यावेळेस पर्जन्यवृष्टी झाली, वचन आम्हाला सांगतं प्रचंड पर्जन्यवृष्टी. सो ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की पर्जन्यवृष्टी झाली म्हणजे पाऊस झाला, वादळ झाला असं, मेघगर्जना गडगडाट झाला असेल है ना, त्यावेळेस इस्रायल लोक घाबरले असते. किती जण विजाला घाबरतात बरं? घाबरताना ज्यावेळेस पर्जन्यवृष्टी होत असेल ना, मेघगर्जना, कारण इथं पर्टिक्युलर ते शब्द आलेला आहे मेघगर्जना. परमेश्वराने मेघगर्जना, ही मेघगर्जना परमेश्वराकडून होती बरं का. हालेलुया. आकस्मिक मेघगर्जना होती.
जोरामध्ये प्राणो तुफान असेल, वादळ असेल, विजांचा कडकडाट असेल. हालेलुया. अशा परिस्थितीमध्ये आता इस्रायल लोक सापडले. आणि ज्यावेळेस प्राणो ही प्रचंड वृष्टी होत असेल, ज्यावेळेस मेघांचा आवाज होत असेल, गडगडाट होत असेल, विजा चमकत असतील, अशा वेळेस प्राणो निश्चित हे लोक भयभीत झाले असतील. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आम्ही देवाच्या दृष्टीने एक राजा म्हणून आम्ही राजा परमेश्वराला मागितला आणि मी देवाच्या दृष्टीने एक अपराध केला. ह्या वादळांनी, ह्या मेघ गर्जनेने त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही कुठला तरी मोठा अपराध देवाच्या विरोधात केलेला आहे. बरेच आमच्या जीवनात अनेक वादळ, अनेक विजा, अनेक गडगडाट येतात. ज्या विजा, जे वादळ आम्हाला जाणीव करून देतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या विरोधात किती मोठा अपराध केला आहे. म्हणून बऱ्याच आमच्या जीवनामध्ये वादळ येतात. जर हे वादळ या ठिकाणामध्ये आलं नसतं तर प्राणो इस्रायल लोकांना ह्या गोष्टीची जाणीव कधीच झाली नसती की त्यांनी राजा मागितला. हे एक मोठा अपराध परमेश्वराच्या दृष्टीने त्यांनी केला. प्राणो ह्या वादळामुळे त्यांना त्यांच्या अपराधाची जाणीव झाली. बऱ्याच आमच्या वेळेस प्राणो आमच्या जीवनात ही अनेक वादळ येतात, अनेक तुफान आमच्या जीवनामध्ये येतात. अनेकदा अनेक आकस्मिक संकट आमच्यावर येतात आणि त्यावेळेस आम्हाला जाणीव होते की मी काहीतरी मोठा अपराध माझ्या देवाच्या विरोधात केलेला आहे. प्रियांनो, हे संकट, हे वादळ आम्हाला नष्ट करण्यासाठी नाही तर आम्हाला जाणीव करून देण्यासाठी येतात. कारण ज्यावेळेस आम्हाला जाणीव होते, आम्ही पश्चातापी होतो आणि आम्ही देवाकडे येतो आणि देवाच्या लोकांकडे येतो आणि प्रार्थनेसाठी विनंती करतो. आणि ज्या वेळेस आमच्यासाठी प्रार्थना केली जाते त्या वेळेस परमेश्वर आमचा बचाव करतो. प्रत्येक वादळ तुम्हाला नष्ट करण्यासाठी तुमच्या जीवनात नाही येत. अनेक वादळ तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्ही ज्या परमेश्वराच्या विरोधात ज्या गोष्टी केलेल्या आहे, जो अपराध देवाच्या विरोधात केलेला आहे, त्या गोष्टी लक्षात आणण्यासाठी आमच्या जीवनामध्ये वादळ येतात. जर विचार करा, हे वादळ आलं नसतं तर प्राणो त्यांच्या लक्षात आलं असतं की आम्ही काय गुन्हा केलाय, आम्ही कुठला अपराध केलाय. इस्रायल लोकांनी कुठला अपराध केला होता? या ठिकाणामध्ये त्यांनी राजा मागितला. त्यांचा राजा परमेश्वर होता. हालेलुया, हालेलुया. प्रभूची इच्छा होती की मी या लोकांवर राज्य करावं, पण इस्रायल लोकांची इच्छा नव्हती की परमेश्वराने त्यांचा राजा राहावा, म्हणून ते एका मानवीय राजाची निवड करत होता. बऱ्याच आमची निवड चुकते प्रियांनो, पण ज्यावेळेस आम्ही पश्चातापी होतो, कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, वचन 17 पासून आम्ही बघतो आणि त्याचा शेवटचा भाग जर आम्ही वाचला तर आमच्या लक्षात येईल. म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. हालेलुया. सो गडगडाट होण्याचं किंवा वादळ होण्याचं एकमेव कारण होतं की जो अपराध त्यांनी केलाय तो त्यांच्या लक्षात यावा. बराच वेळेस आमचे अपराध आमच्या लक्षात येत नाही. कधी कधी आले तरी आम्ही त्याला इग्नोर करतो, है की नाही? पण कधी कधी परमेश्वर अनेक वादळाच्या द्वारे किंवा अनेक माध्यमातून परमेश्वर लक्षात आणून देतो की आम्ही कुठे चुकलो आहोत. हालेलुया. कधी अनुभव आलाय? कधी अनुभव आलाय? माझ्या जीवनात अशा अनेक प्रसंग आले की ज्या वेळेस प्राणो कदाचित परमेश्वराच्या सेवकाईमध्ये किंवा इथल्या कुठल्या गोष्टीमध्ये जर हलगर्जीपणा झाला तर परमेश्वराने ती गोष्ट मला प्रखरतेने जाणीव करून दिली. जर तुमच्याही जीवनामध्ये प्राणो जर असे वादळ येतात तर त्याच्याबद्दल वाईट मानू नका. हे यासाठी येतात की ज्या ठिकाणी आम्ही चुकलो आहोत किंवा जे पाप मी प्रभूच्या विरोधात केलं आहे ते आमच्या लक्षात यावं. कारण जर लक्षातच आलं नाही तर पश्चाताप होईल का? मला समजलंच नाही की मी कुठे चुकले तर मी त्याबद्दल देवाला क्षमा मागेल का?
मी त्यावेळेस प्रभूकडे क्षमा मागेल ज्यावेळेस माझी चूक माझ्या लक्षात येईल की हो मी इथं चुकले. मग त्यावेळेस मी प्रभूला म्हणेल की हा प्रभू मी या ठिकाणी चुकले, तुम्हाला क्षमा कर. बऱ्याच वेळेस परमेश्वर प्राण ही पद्धती वापरतो. ही पद्धत चांगली आहे की नाही बघा बरं. मरणापेक्षा तर चांगली ना, बरोबर. मरणापेक्षा तर ही पद्धत चांगली ना, की वादळ येत आहे आणि ते वादळ आम्हाला पश्चातापासाठी तयार करताय आणि त्या वादळामुळेच आम्हाला आमच्या अपराधाची जाणीव होते. त्या वादळामुळेच आम्ही पश्चातापी होतो. त्या वादळामुळेच आम्ही आमच्या पापाची कबुली देतो आणि परमेश्वर दया करतो आणि आमचं जीवन वाचवतो. वचन 18 मला सांगतं, मग शमूवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली. कोणाची प्रार्थना केली? आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली. तेव्हा सर्व लोकांस परमेश्वराची व शमूवेलाची दहशत बसली. दहशत म्हणजे भीती बसली. कधी कधी परमेश्वराला ना त्याच्या सामर्थ्याला दाखवावं लागतो. नाही तर मी तितकं व्हॅल्यू प्रभूला किंवा प्रभूच्या लोकांना नाही देत. मग प्रभूला काहीतरी करावं लागतं, हे की नाही, की ज्यामुळे त्याची भीती लोकांमध्ये बसेल. आम्ही बघतो की बऱ्याच गोष्टी कधी कधी आम्ही देवाला खूप सामान्य रीतीने घेतो. परमेश्वराच्या कार्याला सामान्य रीतीने घेतो. परंतु परमेश्वराने बायबलमध्ये अशा काही घटना आम्हाला बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या आहे की ज्या घटना आम्हाला परमेश्वराच्या गांभीर्याला दाखवतात. प्राण जर विचार करा, उज्जा ज्याने कोशाला हात लावला होता, जर प्रियानो ती बाब तशीच राहिली असती तर कोणीही जाऊन परमेश्वराच्या पवित्र कोशाला हात लावला असता, कोणीही. पण प्रभूचं गांभीर्य, त्याची पवित्रता, त्याने दिलेले नियम हे खूप महत्वपूर्ण आहे. हालेलुया. हे नियम आम्हाला शिस्त लावतात. हे नियम आम्हाला परमेश्वराविषयी एक गंभीरता जागरूक करतात की नाही, परमेश्वराचं काम खूप गांभीर्य आहे. कधी कधी परमेश्वराला आम्ही सहज घेतो. हालेलुया, हालेलुया. त्याच्या सामर्थ्याला सहज घेतो. परंतु प्रियानो, अशा अनेक घटना बायबलमध्ये आहे की ज्या आम्हाला शिकवतात की आम्ही परमेश्वराला किती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सिनाय पर्वतावर परमेश्वर उतरला, परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं की तू मर्यादा घाल, पायथ्याशी मर्यादा घाल. जर कोणी त्याला स्पर्श करेल तर तो मरेल. प्राणो, कधी कधी परमेश्वराला त्याचं पवित्रता दाखवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. नाही तर प्राणो, मनुष्य जो आहे तो परमेश्वराला सर्वसामान्यात घेईल. म्हणून ह्या घटना आम्हाला जागृत करतात. प्राणो, ह्या घटना आम्हाला परमेश्वराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावतात की परमेश्वर साधारण नाहीये. परमेश्वर थट्टो में उड़ाया नहीं जाता. हालेलुया. जितकं आम्ही समजतो, आमच्या बुद्धीने समजतो, तितकं साधारण परमेश्वर नाही. हालेलुया. तो भस्म करणारा अग्नी आहे. तो अत्यंत पवित्र आहे. हालेलुया. म्हणून ती पवित्रता, ते गांभीर्य जपणं गरजेचं आहे. या ठिकाणी पण प्रियानो, परमेश्वराचं सामर्थ्य प्रभूला दाखवायचं होतं. त्याचबरोबर आम्ही बघतो की अनेक गोष्टी या लोकांच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या. आणि म्हणून आम्ही बघतो की ज्या वेळेस प्रियानो शमूवेलाने प्रार्थना केली, त्याच दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली. तेव्हा सर्व लोकांस परमेश्वराची व शमूवेलाची दहशत बसली. म्हणून ज्यावेळेस शमूवेल बेथलेमाला गेलं ना, सगळे लोक शमूवेला पुढे कसे येत होते? थरथर कापत. हालेलुया. कदाचित या अगोदर इस्रायली लोक शमूवेलाला एक साधारण न्यायाधीश म्हणून घेत असतील, कोशापुढे सेवा करणारा. आज पण प्रियानो मी बघतो की अनेक लोक आहेत की जे सेवकांना खूप साधारण समजतात. एक साधारण व्यक्ती, प्रार्थना करणारे, वचन घेऊन फिरतात, झालं इतकं समजतात. परंतु नाही प्रियानो. हालेलुया. परमेश्वर त्याच्या सेवकाला जो हुद्दा देतो प्रियानो, त्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वर त्याचा आदर देखील करतो. पण सगळेच परमेश्वराच्या नावाने येतात असं पण नाही बरं का. म्हणून काही ठिकाणी आम्ही बघतो की नवीन करारामध्ये असे काही सल्ले दिले की जे
चुकीचं शिक्षण देतात त्यांना घरात पण घेऊ नका, याच्याबद्दल परमेश्वर आम्हाला शिकवतो. सो योग्य गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन 19 मध्ये, तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले, आपल्या दासा प्रित्यर्थ आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरावायचे नाही. इस्रायल लोक काय म्हणत आहे? शमूएलाला काय म्हणत आहे? आमच्यासाठी, पुढचं वाक्य पूर्ण करा, म्हणजे आम्ही, हालेलुया. कारण ह्या लोकांना माहित आहे की आम्ही देवाच्या विरोधात अपराध केलेला आहे. परमेश्वर आता संतापलेला आहे. आम्ही स्वतः तर परमेश्वरासमोर जाऊ शकत नाही, कारण आम्ही स्वतः देवाच्या विरोधात अपराध केलाय. आम्ही इनडायरेक्टली सेवकाच्या मार्फत, शमूएलाच्या मार्फत आम्ही जाऊ, म्हणजे परमेश्वर शमूएलाच्या द्वारे काय करेल? आम्हाला त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे आमचा बचाव करेल. म्हणून या ठिकाणामध्ये प्रियानो वचन आम्हाला सांगतं की तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले, आपल्या दासा प्रित्यर्थ आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरावायचे नाही. आम्ही राजा मागितला, त्यामुळे आमचा एकंदर पातकास हे दुष्कर्म आम्ही जोडिले आहे. यात एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते प्रियानो. इस्रायल लोकांनी अपराध तर केला, लक्षात घ्या बरं का. अपराध काय होता? राजा मागितला. अपराध केला की नाही? पण या ठिकाणी ते अपराधाला कबूल करत आहे. बरेच जण अपराध करतात पण कबूल नाही करत. माहित नाही का? परंतु नाही करू शकत. ते प्रभूला कबुली नाही देत. पण या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, आम्ही राजा मागितला, त्यामुळे आमच्या एकंदर पातकास हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे. आम्ही जितके दुष्कर्म केले त्याच्यामध्ये आणखीन हे एक दुष्कर्म आम्ही ऍड केले. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये ते पश्चाताप करत आहे. या ठिकाणामध्ये ते कबुली देत आहे. प्राणो पातक दुष्कर्म होतं, परंतु प्राणो जर या दुष्कर्माबद्दल पश्चाताप केला जातो, कबुली दिल्या जाते, क्षमा मागितल्या जाते, तर निश्चित परमेश्वर आपल्या दुष्कर्माची क्षमा करतो. प्राणो ह्या लोकांचं जीवन आम्हाला शिकवतं प्राणो. जरी ते चुकले, जरी त्यांनी परमेश्वराचा अपराध केला, पण त्यांच्यातली एक गोष्ट खूप चांगली आम्हाला शिकायला मिळते की त्यांच्या मध्ये प्राणो हा गुण होता की त्यांनी पश्चाताप केला आणि आपल्या पापाची कबुली दिली. सो आज प्राणो ही गोष्ट आमच्या जीवनात आम्ही लक्षात घेऊया की ठीक आहे, आमच्या जीवनातून अनेक गोष्टी घडल्या असेल, परमेश्वराच्या विरोधात कदाचित आम्ही वागलो असेल, परंतु त्याची कबुली आम्ही परमेश्वराला दिली का? आम्ही परमेश्वरापुढे आमचं पातक स्पष्टपणे मांडले का? प्राणो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की हे जे लोक आहेत ते म्हणत नाही की आम्ही पातक केलं, परंतु प्राणो त्याचा स्पष्ट उल्लेख देते. कधी कधी आम्ही म्हणतो हो प्रभू मी पाप केलं, पण कधी कधी प्राणो आम्ही स्पष्टतेने प्रभूला सांगितलं का हो प्रभू हे पाप मी केलंय. कारण या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की विशेष करून या जे पातक त्यांच्याकडून झाले त्याबद्दल ते स्पष्टपणे सांगताय. लक्षात येते? ते म्हणत नाही की हो आम्ही पाप केले. या ठिकाणामध्ये वचनामध्ये लिहिले आम्ही राजा मागितला. जे पाप त्यांनी केले ना त्या पापाला ते स्पष्टपणे मांडताय. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा पाप करतो, परंतु प्रियानो कधी कधी ते पाप आम्ही स्पष्टपणे मांडत नाही. हो प्रभू मी केलं पाप, असं झालं तसं झालं. पण कधी कधी आम्हाला स्पष्टपणे पण देवाला सांगावं लागतं, प्रभू पुढे स्पष्टपणे मागावं लागतं, दाखवून द्यावं लागतं की हो प्रभू मी हे केलंय. ह्या लोकांनी जे पातक केले ते पातक ते स्पष्टपणे सांगता, लपवत नाहीये. ते सांगताय की हो आम्ही राजा मागितलाय. हालेलुया. आमच्या जीवनात प्राणो जेही कुठले अपराध आम्ही परमेश्वराच्या विरोधात कदाचित केले असतील, प्राणो कधी हे पाप आम्ही परमेश्वरासमोर स्पष्टपणे सांगितले का? हो
कधी म्हटलोय का प्रभू हो हे पाप मी केलंय, माझ्या हाताने, माझ्या नेत्राने, माझ्या पायाने, माझ्या बोलण्याने, हो प्रभू मी हे पाप केलंय? कधी इतकं स्पष्ट तुम्ही प्रभूशी बोललाय का? कधी इतक्या स्पष्टपणे तुम्ही देवासमोर आपले अपराध उघडे केलेत का? जर केले नसेल तर प्रियानो, परमेश्वर ही संधी देत आहे, कारण प्रभूला तुम्हाला वाचवायचं आहे. आणि म्हणून प्रियानो, तुमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी प्रभूने कोणाला तरी ठेवलेलं आहे. बराच वेळेस परमेश्वर कधी कधी संधी पण देत नाही. प्रियानो, कोरहच्या बाबतीमध्ये मोशेने प्रार्थना केली नाही. कोरहने पण म्हटलं नाही की हो मी तुझ्या विरोधात बोललोय, परमेश्वराच्या विरोधात बोललोय, आता मला क्षमा कर, माझ्यासाठी प्रार्थना कर, असं कोरह म्हटला का? जर कदाचित त्यावेळेस कोरह म्हटला असता तर परमेश्वराने कोरहला वाचवलं नसतं का? वाचवलं असतं. हालेलुया. सो आम्हाला ह्या इस्रायल लोकांच्या जीवनातून ही गोष्ट खूप चांगली शिकायला मिळते प्रेरणा, की जे पातक त्यांनी केलं ते पातक स्पष्टपणे नमूद केलं, काहीच लपवलं नाही. हो प्रभू, आम्ही राजा मागितला, हे दुष्कर्म आम्ही केले. हालेलुया. पुढे वचनामध्ये लिहिले की वचन 20 मध्ये की शमूएल लोकास म्हणाला, भिवू नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा. हालेलुया. सो प्रियानो, ज्यावेळेस आम्ही ही चुकतो प्रियानो, आम्ही परमेश्वराकडे येतो, पश्चाताप करतो, आमचं पाप आम्ही कबूल करतो प्रियानो, त्यावेळेस आमच्यासाठी ही प्रार्थना केली जाते आणि प्रियानो आमच्यावरील मरणाचे संकट टाळल्या जातात. हालेलुया. ओके. सो प्रियानो, या ठिकाणामध्ये एक पश्चाताप जो आहे त्याबद्दल खूप काही गोष्टी परमेश्वर या वचनातून आम्हाला शिकवतो. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, गणना याचा 21 अध्याय वचन 2. गणना 21:2. गणना 21:2. तेव्हा इस्रायलाने परमेश्वराला असा नवस केला की जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगराचा समूळ नाश करेल. पुढे वाचा. इस्रायलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्यांनी त्याचा व त्याच्या नगराचा समूळ नाश केला, म्हणून त्या स्थानाचे नाव हमरा म्हणजे विनाश असे पडले. पुढे वाचा. मग होर डोंगरापासून कूच करून आदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगेस साप पाठवले, त्याच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व माझ्या विरुद्ध बोलणाऱ्यांचे पाप आम्ही केले आहे, तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की इस्रायल लोक प्रियानो प्रवास करत करत आता खूप थकलेले आहेत आणि या ठिकाणामध्ये ज्यावेळेस ते आले प्रियानो, होर या ठिकाणामध्ये ते आले, त्यावेळेस त्यांचे मन अधीर झाले. म्हणजे आता त्यांना धीर धरवेना, कारण प्रियानो खूप मोठा खडतर प्रवास इस्रायल लोकांनी केला. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की वचन 4 पासून, मग होर डोंगरापासून कूच करून आदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला बराचसा वेळ लागतो प्रियानो, त्यावेळेस मन अधीर होतं का? तुमचं झालंय ना? इस्रायल लोकांचं पण झालं बरं का. पण इतके दिवस का लागले? वेळ का लागला? बरोबर का? यात परमेश्वराची काही चूक होती का? अवज्ञा करणं, परमेश्वराच्या विरोधात जाणं, मोशेच्या विरोधात कुरकुर करणं, अनेक गोष्टीसाठी परमेश्वराला भांडणं, अशा अनेक गोष्टी याच्यासाठी कारणीभूत होत्या. एकच गोष्ट नव्हती, आणखीन ह्या गोष्टी करत असताना ह्या 40 वर्षाच्या प्रवासात आणखीन एक जी महत्त्वपूर्ण पाप जे करत होते ते मूर्तीपूजा होती.
याच्याबद्दलचा रेफरन्स मी तुम्हाला देईल. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस वेळ लागला, हालेलुया, त्यावेळेस त्यांचं मन काय झालं, अधीर झालं. आणि ते कुठे आले, होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. माउंट होर तुम्हाला दिसतंय या ठिकाणात, दिसतंय का? ओके, हे माउंट होर पासून नंतर ते एदोमकडे आले. हा आणि जवळ ते प्रयाण माउंट नेबो जवळ आलेले होते, मोवाब जवळ. मोवाब देश म्हणजेच जॉर्डन जवळ ते आले होते. आणि ह्याच ठिकाणामध्ये कुठेतरी ही घटना घडली. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतोय वचन आम्हाला पाहायला मिळतं, मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले. सो या ठिकाणामध्ये ते फक्त मोशेच्याच विरोधात बोलत नव्हते, तर एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ते परमेश्वराच्या विरोधात पण बोलत होते. काही ठिकाणामध्ये आम्ही बघतो की फक्त मोशेला बोलले ते, बरोबर का? काही ठिकाणामध्ये फक्त मोशेच्या विरोधात कुरकीर केली, मोशेच्या विरोधात बोलले, परंतु या ठिकाणामध्ये ते परमेश्वराच्या विरोधात बोलत. हालेलुया. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात मरावायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही, पाणीही नाही, आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. हे अन्न हलकं होतं का हो? हे स्वर्गदूतांची भाकर, हे स्वर्गातलं अन्न होतं. हालेलुया. विसरून गेले होते की 40 वर्ष ह्याच मानण्यामुळे ते जिवंत होते. हालेलुया. ज्यावेळेस एखाद्या गोष्टी खूप जास्त मुबलकपणात आम्हाला मिळतात ना प्रियानो, त्याचं महत्त्व आम्हाला राहत नाही, की नाही? बरोबर का? पण त्याचं महत्त्व आम्ही विसरून जातो की हे स्वर्गातून दिलेलं अन्न आहे, हे मानणं आहे, स्वर्गदूतांची भाकर आहे. हालेलुया. हे जगातलं अन्न होतं का? हे पृथ्वीवर उगवलेलं अन्न होतं का? हे स्वर्गातून दिलेलं अन्न होतं. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे लोक कुरकुर करू लागले आणि ते त्या अन्नाला प्राणून नाव ठेवू लागले की ह्या हलक्या अन्नाचा आम्ही कंटाळलो आहोत. कारण त्यांना कशाची आठवण येत होती? टरबूज, काकडी, लसूण, कांदा, नाईल रिव्हरचे मासे, है ना? बरोबर का? है की नाही? नाईलमुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत होत्या, परंतु हा पूर्ण खडकाळ भाग आहे, है की नाही? आणि या ठिकाणी प्राणो त्यांना त्या गोष्टीची आठवण झाली आणि प्राणो त्या अन्नाला ते अधिक महत्त्व द्यायला लागले. आणि म्हणून आम्ही बघतो की त्यांना जे मिळत होतं प्राणो, ज्याच्याद्वारे परमेश्वराने त्यांचं पोषण केलं होतं, रानावनामध्ये परमेश्वराने त्यांना मान्य खाऊ घातला. आणि आम्ही बघतो की आता त्याच मान्याला ते काय म्हणत आहे की या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. हालेलुया. ज्यावेळेस एखादी गोष्ट आम्हाला मुबलक मिळते ना प्राणो, त्याचं महत्त्व आम्हाला राहत नाही. देवाच्या वचनाच्या बाबतीत पण तसं आहे. ज्यावेळेस ते आम्हाला जास्त प्रमाणात मिळतं ना प्राणो, त्यावेळेस आम्हाला त्याचं महत्त्व नाही राहत. परंतु महत्त्व त्या लोकांना असतं प्राणो जे त्याच्यासाठी वंचित असतात. इस्रायल लोकांव्यतिरिक्त कोणी मान्याला बघितलंच तरी असेल का? त्या स्वर्गातल्या अन्नाचा कधी स्वाद कोणी घेतला असेल का? परंतु ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याचं महत्त्व नाही. ते परमेश्वराला म्हणतात की आम्हाला हलक्या अन्नाचा कंटाळा आलाय, आम्ही खाऊन खाऊन आता कंटाळलो आहोत. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेस ते अशा प्रकारचे बोलले, वचन 6 मध्ये आम्हाला बघतो की तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले. कोणते साप? आग्ये साप. परमेश्वराचा क्रोध या ठिकाणामध्ये भडकला, परमेश्वराला राग या ठिकाणामध्ये आला आणि परमेश्वराने त्यांच्यामध्ये प्राणो आग्ये साप पाठवले. त्याच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून
लोक मोशेकडे येऊन म्हणाले. मागच्या वेळेस पण आम्ही बघितलं की काय झालं होतं. आम्ही एक उदाहरण बघितलं ना, परमेश्वराने काय केलं होतं, वादळ आणलं होतं. वादळामुळे त्यांच्या लक्षात आलं. बरोबर. या ठिकाणी पण जे पाप किंवा ज्या गोष्टी ते परमेश्वराच्या विरोधात बोलले ते कधी लक्षात आले, ज्यावेळेस परमेश्वराने आगीचे साप पाठवले. अनेक लोक त्यांच्या पुढे मरण पावले. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस परमेश्वराला प्रात्यक्षिक दाखवावं लागतात है ना. आमच्या पुढं होणं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी परमेश्वर बऱ्याच वेळेस आम्हाला दाखवत असतो आणि मग आम्हाला लक्षात येतं की आम्ही कुठे चुकलोय की नाही. तसं आमच्या लक्षातच येत नाही. ज्या वेळेस शमूएलाने प्रार्थना केली, वादळ झालं, त्या वादळामुळे या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही राजा मागितला, आम्ही देवाच्या विरोधात पाप केले. या ठिकाणामध्ये पण परमेश्वराने आग्य साप पाठवले. आग्य साप बरेच जणांना चावले, बरेच जण मृत्यू पावले. ज्यावेळेस प्राणो ह्या आग्या सर्पांना त्यांनी बघितलं, अनेक लोकांना मृत्युमुखी होताना त्यांनी पाहिलं, त्यानंतर हालेलुया आम्ही सहजासहजी आमची चूक मान्य करतो का हो? करतो? नाही करत. हा स्वभाव इस्रायली लोकांचा नव्हता, आज पण नाही आहे. पण धन्य ते की जे लगेच आपली चूक लक्षात घेतात आणि प्रभूकडे क्षमा मागतात. ज्यांना खूप लवकर आपली चूक लक्षात येतात ना, ते खरंच धन्यवादित लोक आहेत, कारण दया पण त्यांना लवकर मिळते. परमेश्वराला त्यांना काही प्रात्यक्षिक किंवा काही डेमो द्यायची गरज पडत नाही. जे लवकर ऐकत नाही ना, मग त्यांना अशी प्रात्यक्षिक परमेश्वराला दाखवावे लागतात. बघ, तू जर असं केलं नाही तर असं होऊ शकतं है ना. कधी कधी परमेश्वर मग प्रात्यक्षिक पण नाही देत बरं का. हालेलुया. त्याचा न्याय मग लगेच त्वरित तो न्याय करतो. प्रत्येक वेळेसच असं प्रात्यक्षिक देईल मग तुम्ही बदलाल याची वाट प्रभू पाहत बसणार नाही बरं का. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रसंगानुसार वेगवेगळे न्याय परमेश्वर करतो. कधी कधी तात्काळ करतो, कधी कधी विलंब करतो, कधी कधी क्षमा पण करतो, कधी कधी आठवत पण नाही. हालेलुया, हालेलुया. बरोबर का? एकसारखाच न्याय परमेश्वराचा आहे का? प्रभूने त्या पापी स्त्रीला क्षमा केली का, ज्याला नियमशास्त्रानुसार दोषी मानले जात. परमेश्वराच्या न्यायाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. परमेश्वर कधी कोणाला दोषी ठरवू शकतो, कधी परमेश्वर कोणाला निर्दोष ठरवू शकतो, कोणाला शासन करू शकतो, कोणाला क्षमा करू शकतो, कोणावर त्वरित न्याय आणू शकतो, कोणाला तातडीने प्रभू शासन करू शकतो, किंवा कधी कधी परमेश्वर शासनही करत नाही. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असतात. प्रभू एकच पद्धत सगळ्यांना लागू नाही करत. बरोबर का? बरोबर का? सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ज्या वेळेस त्या आग्या सर्पाने प्रियानो अनेकांना चावा घेतला, अनेक जण मरण पावले. त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की वचन 6 मध्ये जेव्हा ह्या सगळ्या घटना घडल्या, अनेक लोक मृत्युमुखी पडले, तेव्हा अगोदर बोलले का? ते अगोदर मोशेकडे आले का? कधी आले? कधी आले? अहो जोरे सांगा. मागे. त्यानंतर आले. अगोदर आले का? का बरं नाही आले? कारण त्यांना कळालंच नव्हतं ना की परमेश्वर रागवलाय. हालेलुया. बऱ्याच वेळेस असंच होतं प्रियानो, आम्हाला नाही समजत की कुठल्या गोष्टी आम्ही देवाच्या विरोधात केल्या. मग कधी कधी परमेश्वराला प्रियानो त्या गोष्टी आमच्या ध्यानात आणून द्याव्या लागतात. हालेलुया. तसंच या ठिकाणी प्रियानो मी बघतो की वचन आम्हाला सांगतं की हे पाहून लोक मोशेकडे आले. कधी आले? मोशेकडे कधी आले? आगे साप आल्यावर. त्याच्या अगोदर आले का? सहजासहजी देवाकडे सगळे येतात का हो? ज्यावेळेस समस्या आले, ज्यावेळेस घाबरलेलो असतो, भीती वाटते मरणाची की नाही आता असं होऊ शकतं, त्यावेळेस आपोआप मी देवाच्या लोकांकडे आणि देवाकडे धावतो. खरं आहे की नाही? हे लोकांच्या बाबतीत पण असंच होतंय ना. ज्या प्रकारे आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या की ते आगे साप जे आहे ते चावा घेते, अनेक जण मरत आहे ना. अगोदर
मोशेच्या विरोधात बोलत आहे, मोशेवर रागवत आहे, मोशेची चीड त्यांना येत आहे, मोशेवर राग आलेला आहे, है की नाही? आता कोणाकडे जाते? मोशेकडेच जात आहे. हालेलुया, हालेलुया. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले. रिपेंट केलं, पश्चाताप केला. हो, या ठिकाणामध्ये ते पश्चाताप करत आहे की खरंच आम्ही तुझ्या विरोधात बोललो आणि परमेश्वराविरोधात पण बोललो. आम्ही बघतो की प्रियांनो, बऱ्याच वेळेस इस्रायल लोकांनी पाप केलं, पण बऱ्याच वेळेस इस्रायल लोकांनी प्रियांनो आपलं पाप कबूल पण केलं. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाप कबूल केलं प्रियांनो, त्या त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांचा बचाव केला. हालेलुया. ज्या ज्या ठिकाणी पश्चाताप येतो त्या त्या ठिकाणी परमेश्वर दया करतो. मान्य करता? हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पण प्रियांनो ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्याबद्दल ते बोलत आहे. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आज्ञा सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याचकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक सर्प बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळ्याच्या सापाकडे पाहिले तर तो जगेल. सो आम्ही बघतो की मोशेने ज्या गोष्टी केल्या त्यामुळे अनेक जणांचं जीवन वाचलं गेलं. सो या ठिकाणी ह्या लोकांनी मोशेला विनंती केली की आमच्यासाठी काय कर, प्रार्थना कर. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्रियांनो की मध्यस्थीची प्रार्थना आमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण ठरते. आणखीन एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियांनो, स्तोत्र 106 आणि 23. तेव्हा तो म्हणाला, ह्याचा नायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्याचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो मोशे संदर्भात एक वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. ज्यावेळेस इस्रायलांनी परमेश्वराच्या विरोधात प्रियांनो मी बघतो की बंडखोरी केली, अनेक अपराध त्यांनी परमेश्वराच्या विरोधात केले, त्यावेळेस आम्ही बघतो की त्यांना मोशे आडवा आला. हालेलुया. जर मोशे आडवा आला नसता तर कदाचित परमेश्वराने त्यांना मारून टाकलं असतं. याचंच उदाहरण प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं निर्गम याचा 32वा अध्याय वचन 1 मध्ये. निर्गम 32. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले. तेव्हा ते अरोणाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोसे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. सो या ठिकाणी प्रियांनो आम्ही बघतो की सोन्याच्या वासरासंदर्भात घडलेली ही घटना आहे आणि याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती आहे की काय झालं होतं. मोशे सिनाय पर्वतावर गेला होता आणि खाली प्रियांनो मोशेला वेळ लागल्यामुळं खाली त्यांनी सोन्याचं वासरू तयार केलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि ज्यावेळेस प्रियांनो अशा प्रकारचं पाप त्यांनी केलं प्रियांनो, परमेश्वराचा क्रोध जो आहे तो ह्या लोकांवर आला प्रियांनो आणि परमेश्वर या लोकांना मारून टाकू इच्छित होता. परंतु प्रियांनो आम्ही बघतो की ज्यावेळेस वचन आम्हाला पाहायला मिळतं की मोशेने ह्या लोकांसाठी प्रार्थना केली, मोशे आडवा आला प्रियांनो आणि मोशेच्या द्वारे परमेश्वराने ह्या लोकांचे प्राण वाचवले. सो प्रियांनो मी बघतो की 10 आज्ञातली पहिली आज्ञा होती की तो आपला देव परमेश्वर काय आहे. पहिली आज्ञा सांगा बरं काय आहे. तो आपल्यासाठी कोरीव मूर्ती तुला अन्य देव. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की ह्या लोकांनी एक सोन्याची कोरीव मूर्ती बनवली होती. हालेलुया. आणि यामुळे प्रियांनो आम्ही बघतो की परमेश्वराचा राग या लोकांवर आला होता. परंतु प्रियांनो आम्ही बघतो की मोशे जो आहे तो मोशे या लोकांसाठी विनंती करत आहे.
मोशे प्रियानो या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं निर्गमनाचा 32वा अध्याय वचन 9 मध्ये, मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी ह्या लोकांना पाहिले आहे, हे ताठ मानेचे लोक आहेत, तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकून त्यास भस्म करीतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करीतो. याच ठिकाणी प्रियानो मी बघतो की ज्यावेळेस परमेश्वर रागवला त्यावेळेस प्रियानो मी बघतो की परमेश्वराला मोशे आडवा येत होता. हालेलुया. परमेश्वराकडे मोशे मध्यस्थी करत होता की परमेश्वर तू याचा सहार करू नको. आणखीन एक गोष्ट प्रियानो ज्या प्रकारे वचन 30 मध्ये, त्या अध्यामध्ये वचन 30 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी मोशे लोकास म्हणाला, तुम्ही हे घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो, कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करता येईल. आम्ही बघतो की या लोकांचं पापाचं प्रायश्चित्त कोण करत आहे? मोशे करत आहे. हालेलुया. या लोकांच्या वतीने प्रियानो एक मध्यस्थीचं काम मोशे करत आहे. आणि ज्या प्रकारे प्रियानो वचन 31 मध्ये आम्ही बघतो की मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, ह्या लोकांनी घोर पातक केले आहे. या ठिकाणामध्ये प्रियानो मोशे कबूल करत आहे की ह्या लोकांनी खूप मोठं पाप परमेश्वरा तुझ्या विरोधात केलं आहे, परंतु ह्या लोकांचा तू काय कर? बचाव कर. ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले, तरी आता तू त्यांच्या पातकाची क्षमा करशील तर, न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. हालेलुया. प्रियानो कशा प्रकारची प्रार्थना मोशे या ठिकाणात करते की प्रभू जर तू ह्या लोकांना क्षमा करणार नसेल तर जीवनाच्या पुस्तकात माझं जे नाव आहे ते तू काढून टाक. किती प्रेम आम्ही बघतो की मोशेचं या लोकांवर होतं. जर प्रियानो मोशे परमेश्वराला आडवा आला नसतं किंवा मोशेने परमेश्वराला थांबवलं नसतं तर परमेश्वराने प्रियानो संपूर्ण इस्रायल लोक जे त्या सोन्याच्या वासराभोवती नाचत होते त्या सगळ्या लोकांचा परमेश्वराने सहार केला असता. परंतु फक्त मोशेच्या मध्यस्थीच्या द्वारे परमेश्वराने प्रियानो या लोकांचा बचाव केला. अशा अनेक उदाहरणं बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतील की प्रियानो ज्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराने अनेकांचं जीवन वाचवलेलं आहे. आणखीन एक शेवटचं वचन आम्ही वाचूया, विलाप गीताचा 2रा अध्याय वचन 19, विलाप 2:19. उठ, रात्रीच्या प्रहरांबी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाण्यासारखे होत. तुझी बाळके हरे गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याचकडे हात पसर. या ठिकाणी प्रियानो परमेश्वर सियोनेला म्हणजे इस्रायल लोकांना प्रियानो एक गोष्ट या ठिकाणामध्ये म्हणत आहे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की उठ, रात्रीच्या प्रहरा आंभी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. तुझी बालके हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहे, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याचकडे हात पसर. हालेलुया. हे वचन आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगत आहे की प्रियानो आम्ही आमच्या लेकरांच्या प्राणरक्षणासाठी देवाकडे हात पसरले पाहिजे. हालेलुया. या ठिकाणी अशा कित्येक माता आहे की प्रियानो त्या रोज आपल्या लेकरांसाठी रडतात, रोज परमेश्वराकडे हात पसरवतात. हालेलुया. आणि तुम्ही जे प्रभूकडे हात पसरत आहात, प्रभूकडे विनंती करत आहात, म्हणून प्रियानो आज तुमचे लेकरं, तुमचा परिवार सुरक्षित आहे. प्रियानो हालेलुया. जर कदाचित आज प्रियानो आजपर्यंत आम्ही आमच्या लेकरांच्या प्राणरक्षणासाठी प्रभूकडे प्रार्थना केली नसेल, हात पसरवलं नसेल, तर प्रियानो आज परमेश्वर या वचनातून आम्हाला सांगत आहे की तू आपल्या लेकरासाठी आपले हात पसर, त्यांच्यासाठी तू याचना कर, त्यांच्यासाठी विनंती कर, तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर. प्रत्येक लेकरांसाठी त्यांच्या आईवडिलांच्या, त्यांच्या प्रियजनांच्या प्रार्थना खूप महत्त्वाच्या आहे, कारण त्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर प्राणाचं रक्षण करतो. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्रियानो तुमच्या लेकरांचं रक्षण व्हावं, तुमच्या परिवाराचं रक्षण व्हावं, तुमच्या नातेवाईकांचं रक्षण व्हावं, त्यांचे प्राण वाचले जावे, तर प्रियानो त्यांच्यासाठी आम्हाला प्रभूकडे हात पसरावायचे आहे, प्रभूकडे आम्हाला मागायचे. आमच्या लेकरांसाठी
आपल्याला प्रभूकडे रडायचं आहे, कारण या ठिकाणामध्ये ज्या प्रकारे इर्मयाने जे विलाप गीत लिहिलेले आहे त्यामध्ये लिहिले आहे की उठ रात्रीच्या प्रहरांबी विलाप कर, परमेश्वराकडे रड. हालेलुया. सप्रानो ही गोष्ट आम्हाला शिकवते की आम्ही आमच्या लेकरांसाठी परमेश्वराकडे विलाप करणं गरजेचं आहे. आमच्या लेकराच्या प्राण रक्षणासाठी देवाकडे मागणं, देवाकडे हात पसरणं, देवाकडे विनंती करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही आमच्या लेकराच्या प्राण रक्षणासाठी प्रभूकडे रडू, प्रभूकडे मध्यस्थी करू, प्रभूकडे आमचे हात पसरू, निश्चित परमेश्वर आमच्या लेकरांचं संरक्षण करेल. प्रियानो, प्रार्थना हे अनेकांचं जीवन वाचू शकतं प्रियानो. म्हणून प्रियानो, आम्ही आमच्या लेकरांसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या परिवारासाठी प्रार्थना करूया प्रियानो, मध्यस्थीची प्रार्थना करूया. जशी शमूएलाने इस्रायल लोकांसाठी, जशी मोशेने प्रियानो इस्रायल लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली आणि अनेक वेळेस त्यांचे प्राण वाचवले. सो ही गोष्ट आम्हाला शिकवते की प्रेमिनानो, आम्ही देखील आमच्या लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करूया, ज्याच्याद्वारे परमेश्वर आपल्या प्रियजनाचे, आपल्या कुटुंबाचे, आपल्या मंडळीचे आणि सर्वांचे प्राण परमेश्वर वाचवेल. प्रभू करो प्रियानो, हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. या समय आमचे नेत्र आम्ही बंद करूया प्रियानो. आज त्या प्रभू